आणि आता बातमी संजय राऊतांच्या एका मोठ्या दाव्याची। शिंदेचे 35 आमदार फुटणार असा दावा संजय राऊतांनी केलाय। आमदार फोडण्याचं काम सुरू आहे आणि त्यासाठीच चव्हाणांची नेमणूक करण्यात आली आहे असंही राऊत म्हणाले। तर आमदार फुटतील या कल्पनेत राऊतांनी राहू नये असा पलटवार यावर शिरसाटांनी केलाय। हे तुम्हाला आता सांगत नाही, गेले वर्षभर सांगतो यांचे 35 आमदार फुटणार आहे। ज्या पद्धतीनं त्यांनी शिवसेनेच्या बाबतीमध्ये गुप्त ऑपरेशन तेव्हा केलं आणि आमचे आमदार, त्याच पद्धतीनं आता शिंदेचे आमदार फोडण्याचं काम अगदी व्यवस्थित सुरू आहे। रवींद्र चव्हाण हे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत। त्यांची नेमणूक खास त्यासाठीच केलेली आहे डोंबिवलीतून। त्यांना वाटत असेल की दिल्लीचे 2 महान नेते आमच्या पाठीशी आहेत, ते कोणाच्या पाठीशी नसते। त्यांनी माननीय हिंदू हृदय सम्राटांच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसायला मागे पाहिले नाही, तिथे शिंदे कोण। ही जी काय कार्यपद्धती जर शिकायची असेल तर आमच्याकडून शिका ना। 1.5 वर्ष आम्ही सगळं काम प्रॅक्टिस केल्यानंतर सुद्धा तुमच्या बुडाखाली कधी गेले निघून सर्वजण, तुम्हाला सुद्धा ते कळालं नाही आणि ती खुर्ची ओढायचं काम सुद्धा आम्हीच केलेलं आहे। म्हणून आम्हाला कोण फोडणार या भ्रामक कल्पनेमध्ये त्यांनी राहू नये। आणि आता बातमी हिंगोलीमधून। हिंगोलीच्या शेतकरी भवन परिसरात 1 कोटीची रोकड सापडली आहे। पोलीस पथकाकडून ही 1 कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे। जप्त करण्यात आलेली ही रोकड हिंगोलीतल्या निवडणूक भरारी पथकाकडे सुपूर्द करण्यात आली आहे। तर 1 कोटीची रोकड प्रोड्युसर कंपनीच्या व्यापाऱ्याची असल्याची माहिती आहे। हिंगोलीत नगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे आणि आता प्रचाराला अवघे काही तास बाकी असताना हिंगोलीमध्ये जे आहेत ते 1 करोड रुपयाची रोकड जे आहे ते पकडण्यात आले। आपण बघतो की या थैल्यामध्ये जे आहे ते 50 आणि 100च्या नोटांची सर्व कॅश आहे आणि पोलीस पथकाने ही सर्व कॅश जे आहे ते आता हिंगोलीच्या सार्वत्रिक निवडणूक विभागामध्ये दाखल केलेली आहे आणि एक जवळपास काही मिनिटापूर्वीची कॅश जी आहे ते हिंगोली शेतकरी भवन परिसरामध्ये पकडण्याची आपल्याला माहिती आहे। सदरची कॅश FST पथकाकडे सोपून पुढील कारवाई करतो। बरं, एकूण कॅश किती आहे सर, काही कळालं? 1 कोटीची कॅश आहे। बरं, कुणाची आहे काही संबंधित? आणखी एक प्रोड्युसर कंपनीची आहे, त्याची कागदपत्र घेऊन व्हेरीफाय करून चालू। बरं, आणि कॅश कुणाची आहे आणि कुठून कुठे जात होती हे अद्यापही अस्पष्ट आहे। कॅमेरामन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेडके, TV9 मराठी। हिंगोलीतून आता जाऊयात बुलढाण्यामध्ये। बुलढाण्यात मतदानाच्या 1 दिवस आधीच मतदान यंत्र उघडल्याचा आरोप होतोय। मॉकपोलच्या आधीच कर्मचाऱ्यांनी मतदान यंत्र उघडल्याचा आरोप केला जातोय। खामगाव शहरातील मतदान केंद्र क्रमांक 15 वर यामुळे चांगलाच गोंधळ उडाला। मतदान यंत्र उघडल्यानंतर उमेदवारांनी या सगळ्यांना जाब विचारला। ओके आहे की नाही, कनेक्शन वगैरे ते मोबाईल बंद करा। नाही तुम्ही खोललं कसं का आम्हाला पण ते सांगा पहिला तुम्ही मला। अरे तुम्ही मी उमेदवार आहे, उमेदवार आहे, मी बोला, तुम्ही बोला, तुम्ही बोला ना। मला कसा मोबाईल अलाउड नाही, तुम्ही खोललं कसं काय?